संतोष देशमुख हत्येच्या तपासाला आता वेग आलेला आहे। एसआयटीच्या तपास अधिकारी जे आहेत डीवायएसपी किरण पाटील या बीडच्या केज येथील शासकीय विश्रामगृहावर दाखल झालेले आहेत। काही वेळात देशमुख कुटुंब देखील शासकीय विश्रामगृहावर येणार आहे। देशमुख कुटुंबाकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास कुठपर्यंत आलाय याची माहिती मागवण्यात आलेली आहे। तर याच संदर्भातली माहिती देण्याच्या पार्श्वभूमीवर सीआयडी, एसआयटी आणि बीड पोलीस अधीक्षक देशमुख कुटुंबांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। आणि आता पाहूया इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये। 4 दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरच 2 गट समोरासमोर भिडले आणि यावेळेस एकास बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटाला पांगवलं आणि यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। राजस्थानमध्ये निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला बसमध्ये कंडक्टरनं जबर मारहाण केली। प्रवाशांनी मध्यस्थी करून निवृत्त आयएएसला वाचवल्यामुळे हा प्रकार थांबला। 10 रुपये भाडं आणि योग्य बस स्थानकावर न उतरल्यामुळे हा वाद झाला होता। विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चांगलाच चोप दिलाय। रत्नागिरी शहरातील एका नामांकित शाळेत हा सगळा प्रकार घडला। दरम्यान पोलिसांनी छेड काढणाऱ्या शिक्षकाला ताब्यात घेतलं, तसंच त्याचं शाळेतून निलंबन देखील करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग येथील झेडमोर बोगद्याचं उद्घाटन केलंय। मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि एलजी मनोज सिन्हा तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील यावेळेस उपस्थित होते। मुंबईत बेस्ट लोकल मेट्रो नंतर आता केबल कार धावणार आहे। मुंबईकरांना 8 मार्गांवर केबल कारनं प्रवास करता येणार आहे। केबल कारच्या प्रकल्पासाठी एकूण 1,25,000 कोटींचा खर्च येणार आहे। पुढच्या 5 वर्षात मुंबईत ही केबल कार धावणार आहे। जागतिक वाहतूक कोंडीमध्ये पुणे शहर 4थ्या क्रमांकावर आहे। वाहनांची संख्या वाढल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी पुण्यामध्ये 33 मिनिटांचा वेळ लागतो। टॉमटॉम या डॅनिश संस्थेनं जगभरात केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। रेल्वेमध्ये मेगा भरती होणार आहे। यासाठी 10वी-12वी पास असलेल्यांनाही अर्ज करण्याची संधी आहे। विशेष म्हणजे ही भरती क्रीडा कोट्याअंतर्गत होणार आहे आणि त्यामुळे वर्ल्ड कप तसंच एशियन गेम्स पासून ते विद्यापीठ पातळीवर खेळांमध्ये चमक दाखवणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल। एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ मधील ॲडव्हान्स मिळत नाही। कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली 1,100 कोटी रुपयांची रक्कम एसटीनं पीएफ ट्रस्टमध्ये भरलेली नाही। त्यामुळे पीएफ रकमेतून ॲडव्हान्स मागणी करणारे 2,500 कर्मचारी ऑक्टोबरपासून पीएफ ॲडव्हान्स रकमेच्या प्रतीक्षेत आहेत। बातमी कल्याणमधून मुलींची छेड काढणाऱ्या तिघांना नागरिकांनी चोप दिलाय। कल्याण पूर्व 100 फूट रोडवरील धक्कादायक घटना समोर आलेली आहे। भर रस्त्यात टेम्पो चालकासह दोघांनी मुलींची छेड काढली होती। नागरिकांनी तिघांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। मुलींची छेड काढणाऱ्यांना आता 3 जणांना नागरिकांनी चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। कल्याण पूर्व मधली ही घटना आहे। हे तिघ जे ते मुलींची छेड काढत होते। यानंतर नागरिकांनी त्यांना घेरलं, बेदम चोप दिला, जन्माची अद्दल घडवली आणि पोलिसांच्या ताब्यात दिली। आता पोलीस पुढील कारवाई करत आहेत। या टेम्पो चालकांनी एका मुलीची छेड काढली होती आणि त्यानंतर स्थानिकांनी त्यांना चांगला चोप दिला। पुणे महापालिका 11,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे। 13,638 पैकी 11,000 विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत। या संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच रक्कम जमा होणार आहे। मागील अनेक वर्षांपासून पालिका समाज विकासातर्फे ही योजना राबवण्यात येत आहे। मुंबईच्या 14 वर्षीय इरा जाधवनं महिलांच्या अंडर 19 क्रिकेटमध्ये मेघालय विरोधात ट्रिपल सेंचुरी ठोकली आहे। यावेळेस इरानं महाराष्ट्राच्याच स्मृती मंधानाचा विक्रम मोडीत काढलाय। इरानं फक्त 157 चेंडूंमध्ये नाबाद 346 धावांची खेळी केली।
पुण्यात जिजाऊंच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं राजगड किल्ल्यावर शिवप्रेमींकडून दीपोत्सव करण्यात आलेला आहे। किल्ल्यावरील पद्मावती मंदिर परिसरात जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करून शेकडो दिव्यांच्या प्रकाशानं किल्ल्याचा हा परिसर उजळून निघाला। मकर संक्रांत सणानिमित्त लागणाऱ्या साहित्यांनी नांदेड शहरातील बाजारपेठा सजलेल्या आहेत। बाजारामध्ये सुगडं, वाणाचं साहित्य, हळद, कुंकू आणि तिळगुळ उपलब्ध झालेले आहेत। खरेदी करण्यासाठी म्हणून महिलांनी बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी केली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये 3 दिवसीय मकर संक्रांत पतंग उत्सवाला सुरुवात झाली। सण आणि उत्सवाची परंपरा जोपासणाऱ्या येवलेकर कुटुंब उत्सवासाठी म्हणून इथं दाखल झाले। संक्रांतीचा आकर्षण म्हणजे देश विदेशात असलेले पाहुणे संक्रांत उत्सवासाठी येवल्यामध्ये दाखल होत असतात। मकर संक्रांतीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये महिला भाविकांनी गर्दी केली आहे। भोगीच्या निमित्तानं आज सकाळी रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली आणि यावेळेस रुक्मिणी मातेची खणा नारळानं ओटीही भरण्यात आली। सुमारे 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील अक्षता सोहळा नुकताच पार पडला। मंदिर परिसरातील संमत्ती कट्ट्यावर सिद्धरामेश्वरांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येचा विवाह सोहळा यावेळेस पार पडतो। भक्तिमय वातावरणात उत्साहानं जमलेल्या लाखो भाविकांनी याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला आहे। सोलापूरचे शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेनिमित्त संस्कार भारतीच्या वतीनं रांगोळी काढण्यात आली। रांगोळ्यांची सुबकता साकारण्यासाठी तब्बल 2000 किलो रांगोळी तसंच 1000 किलो रंगाचा वापरही इथं करण्यात आला आहे। मांढरदेवी गडावर काळूबाई यात्रेला सुरुवात झाली असून जिल्हा सत्र न्यायाधीश जोशी यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील भाविकांनी या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। नाशिकच्या चंदनपूर येथील खंडोबा महाराज बानाई यात्रेला सुरुवात झाली। गावागावातून वानकऱ्यांच्या घरातून देवांच्या मुखवट्यांची भंडारा उधळत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते। यावेळेस मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती। धाराशिवच्या श्री खंडोबा यात्रेला प्रारंभ झालेला आहे। यात्रेसाठी मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। फुलांच्या माळांनी मंदिर सजवण्यात आलेलं आहे। लाखो भाविक यात्रेसाठी दाखल झाले असून प्रशासनानं आणि मंदिर समितीनं जय्यत तयारी केली आहे। बारामतीत श्री खंडोबा देवाच्या जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरला। विविध भागातून 500हून अधिक गाढवं विक्रीसाठी आलेले आहेत। बाजारामध्ये विक्रीसाठी कमी प्रमाणात गाढवं आल्यामुळे चांगला भाव मिळतोय। खंडोबा देवाच्या दर्शनाबरोबरच गाढवाची खरेदी विक्री करून भाविक या पारंपरिक यात्रेचा आनंद घेत आहेत। सांगलीमध्ये श्री सिद्धनाथ देवाच्या पौशी जनावरांची यात्रा सुरू झाली आहे। या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्याच्या कानाकोपऱ्यातून पशुपालक, शेतकरी, व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात। कोट्यावधीची उलाढाल या ठिकाणी खिलार जनावरांची होत असते। ठाणे जिल्ह्यातील मसा यात्रेनिमित्त मुरबाड तालुक्यातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। यंदाच्या यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ड्रोन, सीसीटीव्ही आणि वॉच टॉवरद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे। यात्रेदरम्यान मुरबाडकडे येणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे। जगातला सर्वात मोठा मेळावा असलेल्या महाकुंभ मेळ्याला आजपासून प्रयागराजमध्ये सुरुवात झाली। पौष पौर्णिमेनिमित्त आज पहिलं स्नान पार पडलं। आजपासून पुढचे 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर लोटणार आहे। तर 45 दिवसांनी म्हणजेच महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारीला महाकुंभ मेळ्याची सांगता होणार आहे। महाकुंभ मेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नदान करण्यात येणार आहे। प्रत्येक आखाड्यात दररोज 5000साठी भंडारा घातला जातो। सर्व ऋषी मुनींसह सामान्य भाविकही एकाच रांगेत इथं प्रसाद ग्रहण करतात। महाकुंभ मेळ्यातील एका सुंदर साध्वीचा व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय। ही साध्वी आधी अभिनेत्री म्हणून कार्यरत होती। आता या महिलेनं आपल्या भौतिक सुखाचा त्याग करून उर्वरित आयुष्य ईश्वराच्या सेवेत व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे। प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात एक शिवलिंग बाबा आहेत, ज्यांनी महाकुंभाच्या संपूर्ण कालावधीत आपल्या डोक्यावर रुद्राक्षाचं शिवलिंग धारण करणार असल्याची प्रतिज्ञा घेतलेली आहे।
त्यांना 4 डोळ्यांचे बाबा म्हणूनही ओळखलं जातं. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. बँकॉकच्या आकाशात दिव्य आणि भव्य महाकुंभाच्या अधिकृत ध्वज आकाशामध्ये 13,000 फूट उंचीवर फडकवण्याचा नवा विक्रम झालाय. अनामिका शर्मानं महाकुंभाचा हा ध्वज आकाशामध्ये फडकवून जगातील सर्वात मोठ्या मानवी मंडळाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल या सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. महाकुंभ मेळ्यासाठी त्या प्रयागराज इथं आल्या. तत्पूर्वी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरालाही भेट दिली. यावेळेस त्यांच्याबरोबर स्वामी कैलाश नंदगिरी महाराजही उपस्थित होते. त्यांनी लॉरेन यांना कमला असं नावही दिलंय. रशियाहून एक भाविक महिला महाकुंभासाठी खास भारतात आली होते आहे. भारत हा एक महान देश आहे. मी पहिल्यांदाच कुंभमेळ्यात आले. इथलं भक्तिपूर्ण वातावरण पाहून भारावून गेले, अशी प्रतिक्रिया रशियाहून आलेल्या परदेशी महिलेनं बोलून दाखवली. महाकुंभमेळ्यात अनेक विदेशी भाविक सहभागी होत आहेत. अशातच एका ब्राझिलियन भक्तानं त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलेलं आहे. सुरतहून महाकुंभ मेळ्याला जाणाऱ्या रेल्वेवर जळगावमध्ये दगडफेक करण्यात आली. ताप्ती गंगा एक्सप्रेसच्या काचाही यात फुटल्या आहेत. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्येही भीती पसरली असून पोलीस प्रशासनानं याची दखल घेतली. घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यानंतर एक महत्त्वाची बातमी. सरकारच्या महत्त्वाकांक्षी असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन सगळ्यांना विश्वासात घेऊन तत्परतेनं सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर आगामी सार्वजनिक विभागाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणारा आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणारा शक्तीपीठ महामार्गाची उभारणी ही दर्जेदार आणि गतिमानतेनं करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. दरम्यान कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी अलाइनमेंट बदलण्याची मागणी केली आहे. याबाबत काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. शक्तीपीठ महामार्गाला सरसकट विरोध नाही आहे. शक्तीपीठ महामार्गाला नागपूरपासून सांगलीपर्यंत शेतकऱ्यांनी सह्या करून दिल्यात की हा महामार्ग करा. फक्त कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. आणि मी काल कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करत होतो, तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला हवं आहे पण तुम्ही अलाइनमेंट चेंज करा. तर आता आम्ही त्याची कोल्हापूर जिल्ह्यातली नवीन अलाइनमेंट शोधतो आहे. त्यामुळे तोही महामार्ग आम्ही पूर्ण करू. तर कोणत्या जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे त्यावर देखील आपण एक नजर टाकूया. अतिशय महत्त्वाचा असा शक्तीपीठ महामार्ग नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, परभणी, सोलापूर, धाराशिव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि मग गोव्यात जाईल. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये. मनोज जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या मनधरणीनंतर 2 तासांनी धनंजय देशमुखांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. जरांगेंची गळाभेट घेत धनंजय देशमुखांनी टाहो फोडला होता. वाल्मिक कराडला मुक्का लावा आणि हत्येचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी धनंजय देशमुखांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं. धनंजय देशमुख यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले. सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना आणि वाल्मिक कराडला फाशी द्या अशी मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी इकडे लक्ष देण्याची विनंती ग्रामस्थांनी केलेली आहे. मस्साजोगच्या आंदोलकांनी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्यावर बांगड्या फेकल्या. सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले. यावेळेस त्यांनी पोलीस अधीक्षकांवर बांगड्या फेकून निषेध केला आहे. आपण पाहू शकता आंदोलन पोलीस अधीक्षक आमच्या घरासमोर पोलिसांचा ताफा असताना काका पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत. मग पोलीस काय करतायत? माझे वडील गेले, उद्या काकालाही गमावलं तर आम्ही काय करायचं, असं वैभवी देशमुख यांनी म्हटलंय.
मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंना थेट इशारा दिलेला आहे. देशमुख परिवारातल्या एकाही माणसाचं काही झालं तर कुणालाही सोडणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला. आरोपी खंडणीतला असो किंवा मग धनंजय मुंडेंच्या टोळीचा, त्याचं जगणं मुश्किल करेन असा इशाराच जरांगेंनी दिलेला आहे. देशमुख कुटुंबाशी एकनाथ शिंदे संवाद साधणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फोनवरून देशमुख कुटुंबियांशी संवाद साधतील. रात्री उशिरापर्यंत शिंदे फोनवरून देशमुख कुटुंबियांशी संवाद साधतील अशी माहिती आता समोर आलेली आहे. सरपंच हत्ये प्रकरणानंतर एकनाथ शिंदे आता देशमुख कुटुंबियांसोबत संवाद साधणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना फोन केलेला आहे. सरपंच हत्ये प्रकरणी फडणवीसांनी आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणात एकही आरोपी सुटता कामा नये असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी बीडमधील पोलीस आणि मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची बैठक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे खून प्रकरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही बैठक झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. बीडमधील सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. केज सत्र न्यायालयानं चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. 2 दिवसांची सीआयडी कोठडी संपल्यानंतर चाटेला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. बीड परभणीमध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत, तरीही मुख्यमंत्री याबाबत गंभीर नाहीत अशी प्रतिक्रिया खासदार प्रणिती शिंदेंनी केली आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एकंदरीतच हे सरकार निगरगट्ट झालेलं आहे अशी घणाघाती टीका खासदार प्रणिती शिंदेंनी केली आहे. आता ब्रेकअपचा त्रास संपणार आहे. अमेरिकन टेक कंपनी रिअलबॉटिक्सनं AI रोबोट गर्लफ्रेंड तयार केली आहे. तिचं नाव आर्या आहे. आर्या माणसाप्रमाणे बोलू शकते. तिच्या भावना तुमच्याशी ती शेअर करू शकते. ती तुम्हाला आयुष्यभर साथ देईल असं कंपनीचं म्हणणं आहे. या रोबोटमध्ये अगदी खऱ्या माणसांसारखी वैशिष्ट्ये आहेत. त्याची किंमत मात्र 1.5 कोटी रुपये. आर्या तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव कॉपी करू शकते आणि माणसासारखी प्रतिक्रियाही देऊ शकते. तर आर्याची वैशिष्ट्य नेमकी काय ते आपण बघतोय. आर्या AI टूल्सचा वापर करून बनवण्यात आलेली आहे. बुद्धिमत्ता अगदी जिवंत माणसासारखी आहे. चेहरा, केसांचा रंग आणि केशरचना कस्टमाइज करता येणार. आर्याच्या संपूर्ण शरीरामध्ये 17 मोटार्स आहेत.